नमस्कार मित्रांनो, आपण आयुष्यभर काय शोधतो? सुख, पैसा की शांती? आपण मोठे बंगले बांधतो, पण त्यात झोप लागेलच याची खात्री नसते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्यांच्या एका अजरामर अभंगात म्हणतात की जे सुख मोठ्या राजांना त्यांच्या महालात मिळालं नाही, ते सुख मला माझ्या या छोट्याशा झोपडीत मिळाले. आज आपण राजाजी महाली या अभंगाचा खरा भावार्थ आणि त्यातील जीवनाचं गुपित उलगडणार आहोत. राजाला त्याच्या भव्य महालात मऊ गादीवर आणि नोकर चाकरांच्या गराड्यात जे सुख, जी सुरक्षितता मिळते असं आपल्याला वाटतं. खरं तर ते सुख क्षणभंगूर असतं. महालात चिंता असते, शत्रूची भीती असते. एखाद्या मोठ्या उद्योगपतीला लाखो रुपयांच्या बेडवर रात्रीची झोप घेण्यासाठी गोळी घ्यावी लागते, पण शेतात दिवसभर काम करणाऱ्या शेतकऱ्याला दगडाच्या उशीवरही गाढ झोप लागते. हेच ते सौख्य. झोपडीत राहणाऱ्या माणसाला निसर्गाचं देणं लाभलंय. जमिनीवर बसण्यात एक प्रकारचा ग्राउंडेडपणा आहे आणि रात्रीच्या वेळी छप्पर नसलेल्या अंगणातून दिसणारे तारे हीच त्याची श्रीमंती आहे. महालात राहणारा माणूस खिडक्या आणि पडद्यांच्या आड निसर्गाला मुकतो, पण झोपडीतला माणूस थेट ईश्वराच्या निसर्गाच्या सानिध्यात असतो. लेखकाचं समाधान इतकं मोठं आहे की स्वर्गाचा राजा इंद्र सुद्धा हे सुख पाहून लाजून जाईल. इंद्राकडे सर्व ऐश्वर्य आहे, पण त्याच्याकडे शांती नसावी जी या झोपडीत आहे. आजकाल जगभर लोक कमी साहित्यात जास्त सुख कसं मानता येईल हे शिकत आहेत. तुकडोजी महाराजांनी हे कित्येक दशकांपूर्वीच सांगितलं होतं. महालाला पहारेकरी लागतात, झोपडीला कडी कोंडा नसला तरी चालतो, कारण तिथे चोरायला लोभ नसतो. तिजोरीचा माल जाण्याची भीती राजाला असते, पण झोपडीत देवाचे नाम असते जे कोणीच चोरू शकत नाही. मित्रांनो, हा अभंग आपल्याला गरिबीत राहायला शिकवत नाही, तर आहे त्या परिस्थितीत समाधानी राहायला शिकवतो. खरी श्रीमंती ही तिजोरीत नसून तुमच्या मनात असते. जेव्हा तुमची इच्छाशक्ती आणि समाधान वाढतं, तेव्हा तुमची छोटीशी झोपडीच तुमच्यासाठी महाल बनते. या संपूर्ण अभंगाचा भावार्थ जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला दाबून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यावर आपणास पूर्वसूचना मिळेल. धन्यवाद. रामकृष्ण हरी.